उद्धवजींशी संबंध खूप खराब अशी परिस्थिती नाही, पण जवळ येत आहोत आणि पुन्हा सोबत येऊ अशीही स्थिती नाही. ठाकरेंनी भेट घेतल्यानंतरच्या तर्कवितर्कांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण. बैठकीला यायला जमणार नाही असं शिंदेंनी मला सांगितलं होतं. एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया. अनेक लोक निवडणुकीच्या वेळी हिंदुत्ववादी होतात, 5 वर्ष तुष्टीकरण करतात, निवडणुका आल्यावर मंदिरात जातात. मुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधींवर टीका. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी फडणवीसांची सागरवर भेट घेतली. तालुक्यातल्या कामांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. भुजबळांची माहिती. तर गिरीश महाजनांची देखील फडणवीसांनी भेट घेतली. महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा. सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी. तर चौकशीत कोणीही दोषी निष्पन्न झाल्यास कारवाई करणार. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. विष्णू साठेनं टाकून दिलेल्या मोबाईलमध्ये हत्या प्रकरणातले पुरावे. धनंजय देशमुख यांचा दावा. तर साठेच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्याची मागणी. खंडणीच्या गुन्ह्यांमुळे हत्येचा गुन्हा घडला. भीतीपोटी लोक शांत होते. आता सर्वजण समोर येत आहेत. संदीप क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. मुंडेंच्या चौकशीची मागणी करणार. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर. कथित खिचडी घोटाळ्याच्या आरोपात वर्षभरापूर्वी त्यांना ईडीने केली होती अटक. सूरज चव्हाण यांच्याकडून मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट. सूरज चव्हाण आणि कुटुंबियांचा मला अभिमान. गद्दार होऊ शकत नाही हे सूरजने दाखवून दिलं. उद्धव ठाकरेंकडून कौतुक. खिचडी घोटाळ्यातून जामीन मिळाल्यावर सूरज चव्हाण मातोश्रीवर. महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा कुस्तीगीर परिषदेला परत करणार. पंचांच्या निर्णयामुळे आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. पंचांच्या निर्णयावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आक्रमक.